उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट। विरोधी पक्षनेता नेमण्याबद्दल दोघांमध्ये चर्चा। आदित्य ठाकरेही उपस्थित। महायुतीच्या त्रिकोणामध्ये नवाब मलिकांचा अडथळा। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नाही। मुंबईमध्ये राष्ट्रवादीचं नेतृत्व मलिकांकडे सोपवण्याला भाजपाचा विरोध। मात्र कुणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही म्हणत उपमुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका। महायुती म्हणून एकत्र लढणार एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर केलं स्पष्ट। तर राष्ट्रवादीचं नाव न घेता कुणाला बाजूला ठेवण्याचा प्रश्न नाही, एकनाथ शिंदेंचं विधान। मुंबईत भाजपा शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांची मोठी माहिती। मुंबईमध्ये ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी शिंदेंची मोठी खेळी। ओसी आणि पागडीमुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयात भेट देणार। आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार। मात्र अजित पवारांचे आमदार रेशीमबागेत जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे, आमदार रवी राणा यांची सरकारकडे मागणी। बिबट्या पाळून दाखवा, वडेट्टीवारांचं रवी राणांना चॅलेंज। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल सभागृहात सादर करणार नितीन देशमुख। सर्जेराव टकलेंना 2 दिवसांच्या कोठडीची शिफारस। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली जातीमध्ये भांडणं लावण्याचं काम। नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। तुम्ही काय होता आणि काय झालात दुसऱ्यांना बोलण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं। माजी खासदार नवनीत राणांचा ठाकरेंवर हल्लाबोल। हैदराबाद गॅझेटियरनुसार 3 महिन्यात केवळ 98 प्रमाणपत्र। अर्जच फारसे न आल्यानं प्रमाणपत्रांची संख्या कमी। नागपुरात हलबा विद्रोही आमरण उपोषण। हलबा म्हणूनच जात प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आंदोलन। सरकार लक्ष देत नसल्यानं जलसमाधी आंदोलनाचा इशारा। तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। नाशिक पालिकेला हरित लवादाचा दणका। अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश। नाशिकमधील वृक्षतोडी विरोधात अण्णा हजारे मैदानात। साधू संत काय झाडावर राहतात का? साधुग्रामसाठी एकही झाड तोडू देणार नाही, अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा। जगात भारी कोल्हापुरी। प्राडा कंपनीचा कोल्हापुरी चपलेसाठी करार। कोल्हापुरी चप्पल प्राडा हजारो रुपयांना विकणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनांचा अपघात। ट्रकनं अचानक ब्रेक लावल्यानं 3 वाहने ट्रकला धडकली। अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी। बीडच्या मांजरसुंभा घाटात डिझेलच्या टँकरचा स्फोट। टँकर उलटल्यानं अनेक मीटरपर्यंत आग पसरली। धुळे सोलापूर मार्गावर भीतीचं वातावरण। शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अंदमानात अनावरण। सागरा प्राण तळमळला। गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकरांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी झालं निधन। त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणी 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिले। जिल्हा प्रशासनानं नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून माहिती उघड।